राजसाहेब ठाकरे हे खंबीरपणे पाठीमागे उभे आहेत आणि राजसाहेबांचा आदेश न पाहता आम्ही आमचे संपूर्ण महाराष्ट्र सैनिक माझे महिला विभागाध्यक्ष आहेत, विभागाध्यक्ष आहेत, आमचे सरचिटणीस नयनजी कदम आहेत, यांनी मला सांगितलं की तुम्ही सर्व आपली टीम घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसासाठी तुम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मला एकच सांगायचं आहे की संध्या विपुल जोशी आणि त्याचे पती विपुल जोशी गावकर हे लोकांना खूप प्रमाणात फसवत आहेत, पण लोकांना ह्या जनतेला आपल्या सोसायटीमधल्या लोकांना समजत नाही की थोड्याफार चिरीमिरी पैशासाठी आपली संपूर्ण हक्काची घरं त्यांच्या ताब्यात देत आहे. जसं आज गाडगे साहेबांना इथे एवढ्या मोठ्यात फसवलं आहे आणि प्राईम लोकेशन असल्यामुळे त्याची प्राईस वाढत आहे आणि त्या प्राईस वाढत असल्यामुळे त्यांच्याकडे ते दुकान तुम्ही द्या आणि तुम्हाला मी पैसे देतो असं ते बोलत आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्या कारपूरवासियांनी गेले 15 वर्ष त्यांना निवडून दिले, पण ते 15 वर्ष विकास सोडून ते फक्त हे विकास कामं करायला लागलेले आहेत आणि त्याच्यातून पैसा कमवायला लागलेले आहेत. तर जनतेने फक्त त्याचा योग्य मार्गाने त्यांना आता त्याला धडा शिकवण्याची गरज आहे आणि तो योग्य वेळ आलेला आहे. खूपसे असे जसे जाधव साहेबांनी आता सांगितलं खूपसे केसेस आहेत. आधी आम्हाला ते फोन आला की वरून आणि त्यांचा एक प्रॉब्लेम आहे आम्ही सांगायला, पण गाडगे साहेबांनी एवढं मोठं हे दाखवलेलं म्हणजे हे धाडस दाखवलेलं आहे आणि त्या धाडसामुळे आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पण खूप त्यांच्या खंबीरपणे पाठीमागे उभे आहे. केव्हा केव्हा ज्यावेळी मदत लागेल रात्री अपरात्री आम्ही त्यांच्या खंबीरपणे पाठीमागे उभे राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठी माणसासाठी हक्कासाठी आम्ही कधी उभे आहे आणि आमची संपूर्ण टीम आहेत. आमचे उपविभागाध्यक्ष आहेत, महिला विभागाध्यक्ष आहेत, विभागाध्यक्ष आमचे बाहेर गेलेत, नयनबाई येणार होते पण थोडे काय काम असल्यामुळे थांबलेत ते. आज आपण संघटनेच्या प्रॉपर्टी डेव्हलपर आहेत त्यांनी जो जागेत करत होता अन्याय केला त्या अन्यायासाठी मराठी माणसांना जातीनिशी आज साहेबांच्या आदेशाने त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे होते. ज्यावेळी त्यांना कधी अन्याय याच्यामध्ये त्यांना कोणताही त्रास होणार महाराष्ट्र नवनिर्माण सेना की माणसांना सहकारी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ हीच आमची इच्छा आहे. जय जय महाराष्ट्र.